आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। सोलापूरमध्ये बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी 96 पैकी 26 इमारती बेकायदेशीर असल्याची माहिती। 26 इमारतींचं पाडकाम करण्यासंदर्भात हालचाली सुरू। बेकायदेशीर बांधकाम परवाने दिलेले बेकायदेशीर परवाने आता रद्द। नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद। स्काडा प्रणालीसह दुरुस्तीशी संबंधित कामामुळे निर्णय। पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रासह विविध जलकुंभाच्या ठिकाणी कामं केली जाणार। एसटीच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांची एसटीकडे आता पाठ, तर 14.95% भाडेवाढीनंतर मागील वर्षाच्या तुलनेत प्रवाशांची संख्या घटली। प्रवाशांच्या संख्येत दर दिवशी 3 लाखांची घट। रायगडच्या महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारली जाणार। चौदार तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मंत्री शिरसाट यांची घोषणा। गुंतवणूक परिषद 2025 मध्ये नागपूर विभागात 6000 कोटींचे सामंजस्य करार, तर नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे पूर्व विदर्भातील तरुणांना यामुळे रोजगार मिळणार। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। अमरावती जिल्ह्यामध्ये 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा। सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय। सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा आता मारहाण झाल्याची माहिती, तर फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारहाण। ओंकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव।